बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज तुम्हा सर्वांशी पुन्हा मुंबऱ्याविषयी बोलतोय, कारण मुंबऱ्यामध्ये काल जे जे काही घडत होतं प्रत्येक क्षणाचा याची देही याची डोळा मी साक्षीदार आहे। मुंबऱ्याच्या रस्त्यावर काल मी स्वतः उपस्थित होतो। प्रत्येक क्षणात काय काय घडामोडी घडत होत्या, काय काय वाटाघाट्या घडत होत्या, हे सारं माझ्या नजरेसमोर झाले, कारण उद्धव साहेबांच्या त्या सुरक्षेच्या कड्यामध्ये मी स्वतः होतो। प्रत्येक क्षणी कोण काय बातमी घेऊन येतंय, कोण काय मेसेज घेऊन येतंय, कोण काय वाटाघाट्या करतंय, सारं माझ्या समोर घडत होतं शिवसैनिकांनो। त्यामुळे या बातम्या आहेत तशा, ही माहिती आहे तशी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजतो। त्याआधी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला त्या तमाम ठाण्यातल्या, मुंबऱ्यातल्या, कळव्यातल्या शिवसैनिकांचे, कल्याणच्या शिवसैनिकांचे विशेष आभार मानायचे, कारण हजारोंच्या संख्येमध्ये हे सारे शिवसैनिक, कल्याणचे, डोंबिवलीचे, कळव्याचे, मुंबऱ्याचे सारे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने मुंबऱ्याच्या रस्त्यावर दिसत होते। मुंबऱ्याचा प्रत्येक रस्ता शिवसैनिकांनी काल फुलून गेला होता, आणि विशेष आभार त्या मुंबऱ्यातल्या शिवसैनिकांचे। त्यांनी या साऱ्या शिवसैनिकांसाठी एक व्यवस्था करून ठेवली होती। स्टेजची व्यवस्था असेल, माईकची व्यवस्था असेल, सारं त्या मुंबऱ्यातल्या शिवसैनिकांनी केलं। त्या सर्वांचे, तुम्हा सर्व शिवसैनिकांकडनं, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांकडनं, त्या तमाम कळव्याच्या, ठाण्याच्या, मुंबऱ्याच्या साऱ्या शिवसैनिकांचे एक मनापासून आभार, आणि तुम्हाला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो। आता विचार करा, काल ज्या वेळेस उद्धव साहेबांचा ताफा मुलुंड शेख नाक्यावरनं म्हणजे मुंबईच्या हद्दीतून ठाण्यात घुसला, तिथूनच गद्दारांच्या छाताडात धडक्या भरायला सुरुवात झाली, कारण इतके बाईक स्वार तिथे उपस्थित होते उद्धव साहेबांना घेण्यासाठी। त्यानंतर हा सारा ताफा ठाण्याला पार करत करत जसा कळव्यात घुसला, तिथे कळव्यातले शिवसैनिक जॉईन झाले। तसं करत करत शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर हा ताफा रेती बंदरच्या पुढे ज्यावेळेस मुंबऱ्याच्या दिशेने निघाला, त्यावेळेस मात्र हा ताफा अफाट झाला होता। अफाट असंच म्हणावं लागेल। जेसीबीतनं बघा, मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगतोय, सुरुवात कशी झाली, शेवट कसा होणार होता। जेसीबीतनं उद्धव साहेबांच्या गाड्यांवर फुलांचे वर्षाव करण्यात येत होते। जेसीबी मधून, कळव्यामध्ये असेल, मुंबऱ्यामध्ये असेल, ज्यावेळेस या गाड्या मुंबऱ्याच्या हद्दीत घुसल्या, त्यावेळेस मुंब्राकरांनी पाहिलं शिवसेनेचं अफाट आणि अजस्त्र रूप पाहिलं, मुंब्राकरांनी पाहिलं, आणि तेव्हाच कळालं या ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद काय आहे ते। अरे गप्प बसलो म्हणून षंढ समजू नका, आमच्या साहेबांचा आदेश आहे, आमचे साहेब संयमी आहेत म्हणून गप्प बसलो म्हणून षंढ समजू नका। काल ह्या गद्दारांच्या एक दोन किड्यांनी त्या पोलीस प्रशासनाच्या त्या अधिकाऱ्यांचे, ज्यांनी ह्या वाटाघाट्या केल्या ना, ज्यांनी या वाटाघाट्या केल्या, सणांच्या नावाखाली वाटाघाट्या केल्या, त्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे पाय धुवून पाणी पिलं असेल ह्या गद्दार टोळीतल्यांनी, कारण या पोलिसांच्या आडून पाहत होते। अरे पोलीस परवानगी तर देत नाहीयेत ना आतमध्ये घुसायची, अरे पोलीस परवानगी तर देत नाहीयेत ना आतमध्ये घुसायची, कारण जर पोलिसांनी ती परवानगी दिली असती तर जवळपास 200 ते 250 घरांमध्ये दिवाळी साजरी झाली नसती, 200 ते 250 घरांचे दिवे विझले असते। लक्षात घ्या शिवसैनिकांना मला काय सांगायचंय, कारण तो अंगार शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या डोळ्यातला मी पाहिलाय, तो अंगार शिवसैनिकांच्या हातातला, मनगटातला मी पाहिलाय। काल मुंबऱ्याच्या रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यातला अंगार मी पाहिलाय। त्यामुळे मी सांगतो, त्या पोलिसांचे आभार माना, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार माना, कारण ते प्रशासकीय अधिकारी ज्यावेळेस उद्धव साहेबांसमोर येऊन रडत होते ना, लिटरली रडत होते। होय, मी अगदी जबाबदारीने बोलतो आणि जाणीवपूर्वक बोलतोय की हे लढत होते, आले आणि रडले तिथे। कारण जर उद्धव साहेबांचा ताफा जर आत गेला असताना तर काही खरं नव्हतं। उभ्या महाराष्ट्रात दिवाळीचा सण साजरा होतोय, उभ्या हिंदुस्थानात दिवाळीचा सण साजरा होतोय। या सणाला तुम्ही, या सणाचं ती ढाल बनवून उद्धव साहेबांना तुम्ही पिघळवलात, या सणाची ढाल बनवलीत, आणि आमचे साहेब संयमी आहेत, आमच्या साहेबांनी ओळखलं, उभ्या हिंदुस्थानात, उभ्या महाराष्ट्रात दिवाळीचा सण चालू आहे। या सणामध्ये कुठे विघ्न नको, कारण आमचे साहेब असं कधीही कुठलाही कृत्य करत नाहीत।
लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मला काय सांगायचंय, त्या अधिकाऱ्यांना हेही सांगण्यात आलं, समोरच्यांना तुम्ही संरक्षण दिलात, पोलीस संरक्षण दिलात समोरच्यांना, समोरचे शाखेच्या बाजूला बसलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला अडवता, आमच्या शाखेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला अडवता. किती कपाळ करंटे असतील ज्या माणसाने ह्यांना घडवलं, ज्या माणसाने या सगळ्या गद्दारांना घडवलं, त्या माणसाला त्याच्या शाखेपासून जाण्यापासून रोखणारे कपाळ करंटे. या सगळ्या गोष्टींना मी कर्मा म्हणत असतो. या कर्माच्या गोष्टी आहेत. हे कर्म इथेच फेडून जायचं असतं. आणि विशेषतः ते नरेश मस्केंसारखे दीड दमडीचे या गटाचे प्रवक्ते, त्यानंतर तो कोण राजन किडे, ज्यांनी दिघे साहेबांच्या बाळासाहेबांच्या शाखेवर बुलडोजर फिरवला, हे राजन किडे वगैरे हे प्यादे आहेत. हे प्यादे आहेत. या सगळ्यांच्या मागचा मुख्य मोहरके असेल दाढीवाले मुख्यमंत्री. सगळ्यांच्या मागचे मुख्य मोहरके हे सगळे प्यादे आहेत. हे कडीपत्ते आहेत. हे कडीपत्ते यांचा स्वाद झाला का यांना फेकून दिलं जाणार. हे कोण राजन किडे, हे नरेश मस्के, ही दीड दमडीची माणसं. पण ह्या मुख्यमंत्र्याचं मला तुम्हाला आज खरंच सांगायचंय शिवसैनिकांनो, ज्या वेळेस उद्धव साहेबांनी पुढची परिस्थिती ओळखली आणि उद्धव साहेबांनी तिथून ज्यावेळेस त्यांची गाडी पुन्हा निघाली, कारण जो झंझावात दाखवायचा होता तो दाखवून झाला होता आणि जो मेसेज द्यायचा होता तो त्या स्टेजवरून दिला गेला होता. मुंबऱ्याच्या रस्त्यावरून ज्यावेळेस उद्धव साहेबांनी भाषण दिलं, तिथेच त्यांनी सांगितलं, याद राखा गद्दारांनो, ह्या शाखेला तर आम्ही घेऊ देणारच नाही, ही आमचीच शाखा, पण इथून पुढे शिवसेनेच्या कुठल्याही शाखेवर जर वाकडी नजर टाकली तर मात्र घारीच्या नजरेने, घारीच्या नखाने ती वाकडी नजर फोडून टाकली जाईल. हे लक्षात ठेवा, याद राखा गद्दारांनो. आज लक्षात घ्या, आज म्हणजे मी कालची गोष्ट सांगतोय, आज मुंबईच्या रस्त्यावर 30,000 शिवसैनिकांचा तो जथ्था होता. 30,000 जवळपास. मी अंदाजे 30,000 सांगतोय, कदाचित हा आकडा जास्तच जाऊ शकतो. जवळपास 30,000 शिवसैनिकांचा तिथे आकडा होता आणि ह्या समोरच्या टोळीमध्ये जवळपास 150 ते 250 गद्दार. पोलिसांना आडोशाला घेऊन, पोलिसांच्या मागे लपून, पुढे महिलांना करून, लक्षात घ्या, महिलांना पुढे करून हे 150-250 गद्दार तिथून उद्धव साहेब चले जाऊच्या घोषणा देत होते. अरे त्या पोलिसांचे आभार माना. जर ते बॅरिकेड्स हटले असते तर 150 जणांच्या घरात दिवाळ्या साजऱ्या झाल्या नसत्या. 150 जणांच्या घरातले दिवे विझले असते. दिवाळा सण दिवाळ्यातच गेला असता. इतकी घाणेरडी परिस्थिती मुंबऱ्यामध्ये काल झाली असती, कारण 30,000चा जमाव, 30,000चा कडवट निष्ठावंत शिवसैनिक आटोक्यात आला असता. उद्धव साहेबांनी परिस्थिती ओळखली. उद्धव साहेबांनी ती वेळ ओळखली. कारण ह्यांचा उद्देशच तो आहे, या गद्दारांचा उद्देशच तो आहे की काहीही करून इथे दंगे पेटवा, काहीही करून ह्यांच्याकडून असं काही होऊ द्या जेणेकरून ह्यांच्या नावाखाली खापर फोडता येईल की बघा दंगे केले, मुंबऱ्यामध्ये येऊन दंगे केले. मुंबरा हा संवेदनशील भाग आहे शिवसैनिकांनो. उद्धव साहेबांनी परिस्थिती ओळखली, यांचा बेत त्यांनी ओळखला. कारण बघा ना, बरोबर संध्याकाळी ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला गेला, मुख्यमंत्री कसा जबाबदार असायला पाहिजे असतो सगळ्या गोष्टींना, किती जबाबदारीपूर्वक मुख्यमंत्र्यांची विधानं असली पाहिजेत. पण हे एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे अनाधिकृत मुख्यमंत्री, काय म्हणाले तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. बाजूला तो नरेश मस्के होता, बाजूलाच, की यांची फुसके फटाके, काय त्यांची ती विधानं होती, युटर्न घेतला, फुसके बाहेर निघाले, आमच्या निष्ठावंतांनी ह्यांना पळवून लावलं. म्हणजे या मुख्यमंत्र्याचा उद्देश स्पष्ट आहे. या मुख्यमंत्र्याला पाहिजे होतं की यांनी युटर्न नाही घ्यावा, यांनी तिथून निघून जायला नको होतं, त्यांनी आत यायला पाहिजे होतं आणि दंगली घडायला पाहिजे होत्या, असा हा मुख्यमंत्री. बघा, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांनो, याची विधानं पहा. याची विधानं पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की याला दंगली हव्या होत्या, या मुख्यमंत्र्याला दंगली हव्या होत्या. त्यासाठी यांनी अशी चिथावणीखोर नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे, तुम्ही सर्वांनी पाहिली असाल ती. बरं, नरेश मस्केचं कौतुक करतोय, ज्याच्या लात दिली पाहिजे मागून त्याला तुम्ही कौतुकाने बोलताय. हे नियमाने वागले. ज्यांनी दिघे साहेबांच्या शाखेवर बुलडोजर फिरवला ते नियमाने वागतायत आणि हे सांगतायत हिंदुत्ववादी सरकार आलंय, हिंदुत्ववादी सरकार आता सण साजरे करतंय. मागच्या सरकारांच्या काळात सण साजरे झाले नव्हते. तुम्हाला 2 उदाहरणं देतो शिवसैनिकांना मी. अगदी ऐन होळीच्या सणामध्ये, होळीच्याच दिवशी, ऐन होळीच्या सणामध्ये नाही म्हणता येणार, होळीच्याच दिवशी ठाण्यामध्ये शिवाजीनगरची शाखा यांनी कब्जा केली होती. विचार करा,
होळीच्या सणाला शिवाजीनगरची, दिवाळीच्या सणाला मुंबऱ्याची. म्हणजे हे सणांना टार्गेट करतायत की सणांच्या नावाखाली एक एक शाखा कशी कब्जा करायची. कारण सणांमध्ये शिवसेना हा असा पक्ष आहे जो सणांना गालबोट लागू देत नाही. हे यांनी हेरलं आणि यांनी एकेका शाखेला टार्गेट करायला सुरुवात केली सणांच्या दिवसामध्ये. आणि हे शिकवतात हिंदुत्ववाद आम्हाला. हे सांगणार हिंदुत्ववादी सरकार आलं. अरे त्याच सरकारच्या काळात तुम्ही म्हणतो सण साजरे झाले, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे तुम्ही सत्ता भोगत होतात. त्या 2.5 वर्षात सत्तेला का लाथ नाही मारलीत? एकनाथ शिंदे उत्तर द्यायचं या गोष्टीचं, का लाथ नाही मारली? हे तुमचे सगळे पोकळ वाशे आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला सत्ता गोड लागली होती त्यावेळेस आणि आता तुम्ही म्हणताय आम्ही आलो आणि सगळे सण साजरे व्हायला लागले. तुम्ही हिंदुस्थानाच्या नावाखाली फक्त राजकारण करताय, हे लक्षात ठेवायचं. काल मुंबऱ्यामध्ये त्या शिवसैनिकांच्या डोळ्यातली मी जी आग पाहत होतो ना, एक क्षण असा आला माझ्या डोक्यात विचार येत होता की हे शिवसैनिक काय करून बसणार आहेत. मागून शिवसैनिक साहेबांना विचारतोय, साहेब आदेश, साहेब आदेश द्या, साहेब आदेश द्या. साहेब तुम्ही येऊ पण नका, साहेब फक्त आदेश द्या. शिवसैनिक साहेबांना विचारतायत, साहेब आदेश द्या. साहेब म्हणतायत वाकडं तिकडं काही करायचं नाहीये, वाकडं तिकडं काही करायचं नाही. विचार करा शिवसैनिकांना, एवढा संयमी माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला. हे तुमचं माझं भाग्य. वाकडं तिकडं काही करायचं नाही. ज्याचं गेलंय शेवटी त्यालाच रिटर्न पाठवलं गेलं. ज्याचं घर जाळलं, ज्याची शाखा तोडली, ज्याची माणसं बाहेर काढली गेली, त्यालाच रिटर्न पाठवलं जातं. पोलीस प्रशासन येऊन तिथे रडून जातं. त्यांचं म्हणणं असं, म्हणजे पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं की कमीत कमी ते नाही समजणार पण तुम्ही तरी समजा साहेब, तुम्ही तरी समजा. विचार करा शिवसैनिकांनो, किती हतबल झालंय हे पोलीस प्रशासन. यांना नाही समजावू शकत कारण गुंडांच्या टोळ्या आणून बसवल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे आम्ही बहिर्जी नाईक, आमच्या अंगात ते बहिर्जी नाईकांचे गुणधर्म आहेत. कुठून तरी गुण लागलेत आम्हाला ते बहिर्जी नाईकांचे. आम्ही छत्रपतींच्या विचारांना मानतो, छत्रपतींच्या मावळ्यांकडून पण आम्ही शिकतो. आतमध्ये माणसं धाडून पाहिलं, नेमकं आतमध्ये आहे काय पाहतो तर काय, सगळ्यात शेवटी बसलेत मस्के, सगळ्या महिलांच्या मागे बसलेत मस्के. पुढे 150-200 जणांची टोळी, ती भाडोत्री गुंडांची. बरं, गुंडांची नावं आता मी ते खुल्यामध्ये घेणार पण नाही, त्या गुंडांनाही माहिती आहेत सारे. तिथे 17-18 वर्षाची पोरं आणून बसवलेत ज्यांच्याकडे इलेक्शनचं कार्ड पण नसेल. ही गुंडांची टोळी घेऊन एकनाथ शिंदे भविष्यात निवडणुका जिंकायच्या गमजा मारतायत. ही गुंडांची टोळी घेऊन आणि मागे बसलेत सगळ्यात चौथ्या फळीमध्ये बसलेत मस्के. आणि ते किडे वगैरे कोण जे होते ज्यांनी हा सारा कांड घडवला, त्यांचा विचार करा. हे सत्तेची पद आज आहेत, उद्या नसतील. हे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर ह्या सगळ्यांचं काय होणार एक लक्षात घ्या ना शिवसैनिकांना. हे मुंगळेत, हे गुळाला चिटकलेले मुंगळेत. जर ह्या गुळ संपला तर हे मुंगळे निघून जाणार आहेत. सत्तेचा मुकुट जो डोक्यात घातलाय ना मुख्यमंत्र्यांनी, तो मुकुट ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस मात्र हे मागे मुंगळे दिसतील का? हा विचार करावा कधीही, हा कधीही विचार करावा. तुम्ही म्हणता यू टर्न घेतला. अरे साहेबांनी यू टर्न नाही घेतला. साहेबांनी तुमच्या पोलीस प्रशासनाचे तुम्ही आभार माना. त्या पोलीस प्रशासनाचे तुम्ही पाय धुवून पाणी प्या. तुमच्या घरातल्या दिवाळ्या साजऱ्या न होण्याच्या टाळल्या त्यांनी, नाही तर तुमच्या घरातल्या दिवाळ्या साजऱ्या नसत्या झाल्या. एवढं लक्षात घ्या. साहेबांनी युटर्न नाही घेतला. साहेब तिथे ठासून उभे होते. तुमचं पोलीस प्रशासन येऊन रडून जात होतं, साहेब साहेब आम्हाला तुम्हीच वाचवू शकता, साहेब साहेब आम्हाला तुम्हीच वाचवू शकता. तुमचं पोलीस प्रशासन येऊन रडून जात होतं. त्यामुळे साहेबांनी तो विचार केला आणि साहेबांनी अगदी 2 फूट मागे जाऊन फक्त तिथे एका स्टेजवर भाषण दिलेलं आहे. ते भाषण गद्दारानं तुमच्या कानात घुसलं असेल. ते भाषण नीट लक्षात घ्या. शिवसेनेच्या वाघाचं भाषण होतं ते. त्या भाषणाचा प्रत्येक शब्द लक्षात घ्या. ज्या वेळेस ही सरकार बदलतील त्या वेळेस मात्र तुमची काही खैर नसणार आहे, लक्षात घ्या. 200 ते 250 उंदराची रडली गेली असती. 250 घरातल्या दिवाळ्या साजऱ्या झाल्या नसत्या. जॉईंट सीपी मला वाटतं येऊन गेले होते तिथे. आणि ज्या प्रकारची चितावणीखोर भाषणं तिकडून केली जात होती ना, ज्या प्रकारचे नारे दिले जात होते, शिवसैनिकांनी तर यांची पूर्ण उतरवूनच ठेवलेली आहे. त्यामुळे तो काय हिसाब किताब सगळा फिट्टमफाट झालेला आहे तिथे. एवढा 30,000चा शिवसैनिक जर बॅरिकेडच्या पलीकडे गेला असता, कल्पना करा या 150 जणांचं काय झालं असतं. साधी कल्पना करा, 150 उंदर जागेवर जमीनदोस्त, त्यांचं कंपोस्ट खत करायला पण काही भेटलं नसतं. 150 उंदरांचं.
मी आणखी काही यांची विधानं घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची. महाराष्ट्रावरची संकटे दूर हो, त्यांचा काल एक पत्रकारांनी इंटरव्ह्यू घेतला होता, त्याच्यात 4 ते 5 वाक्य यांनी वापरले, तीच घिसीपिटी वाक्य. महाराष्ट्रावरची संकटे दूर होत. अरे तुम्ही स्वतः तुमचं बेकायदेशीर सरकार हेच महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं संकट आहे आणि ते देखील लवकर दूर होणार. आज लक्ष्मीपूजन, आम्ही देवीचरणी हीच प्रार्थना करतोय, लवकर लवकर दूर होणार. 31 डिसेंबर तुमचा अंतिम तारीख तुमची ठरलेली आहे. दिवाळी सुरू आहे, मुंबऱ्यात फुसके बार वाजले नाहीत. आता हे फुसके बार होते की तुमच्या बुडाखाली रशी बॉम्ब लावले होते, ते लक्षात घ्या. इथून पुढे जेव्हा कधी असं वाकडं पाऊल उचलणार, रशी बॉम्ब नाही तुमच्या बुडाखाली अणुबॉम्ब फोडू, लक्षात घ्या. हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची ताकद, म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आलेले आकडे स्वतःची ताकद म्हणून दाखवतोय एकनाथ शिंदे. कुणी समजवावं ह्यांना. ते मागे विधान परिषदेवर पाठवून आम्ही यांना मुख्यमंत्री ठेवू शकतो ही अक्कल पाजळली देवेंद्र फडणवीसाने, आणि हे ग्रामपंचायतीवर स्वतःच्या टोळीची ताकद दाखवतायत. अरे 40 आमदार, 12 अपक्ष आमदार, 52 आमदार, 13 खासदार, मुख्यमंत्री पद, 9 मंत्रीपद, हे सारं महामंडळ, सगळ्यांचा हिसाब किताब केला ना साहेबांनो, तुमचा आकडा जायला पाहिजे 1000च्या पार. तुम्ही 220 ची तुणतुणी वाजवता. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुमच्याच मीडियाने दिलेले आकडे 180 चे आहेत. तुमच्या आमच्यामध्ये फरक किती राहिला? आणि आमच्याकडे तर काहीच नाही, हमारे हात में तो कुछच नाही. काय बोलायचंय. 2.5 वर्ष कोरोनाचा काळ सांगत होता, सत्तेत मेवा खात होता त्यावेळेस. कोरोनामुळे मंदिर बंद ठेवली. अरे तुमचंच सरकार होतं ना, मग तुम्ही सांगायचं होतं त्यावेळेस. आणि तुम्हाला हे लक्षात घ्या, तुमच्या राजकीय बापाने, तुमचे जे दिल्लीत राजकीय बाप बसतात ना, एकनाथ संभाजीराव शिंदे, तुमचे दिल्लीमध्ये जे राजकीय बाप बसतात, त्या राजकीय बापांनीच हुकूम काढले होते सगळं बंद असायला हवं, सगळ्या गाईडलाईन्स केंद्रात यायच्या. त्यामुळे केंद्रातले आदेश त्यावेळेस पाळले गेले होते. कोरोनामध्ये राज्य सरकार फक्त आदेश पाळून घेत होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शहाणपणा शिकवू नये आम्हाला. आणि आज त्यांनी काय सांगितलं, ते मीनाक्षीताई शिंदेचं वगैरे काय 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 काय. अरे आज तर गौतमी पाटील नाचवली, मी ऐकलं तिकडे ठाण्यामध्ये. गौतमी पाटीलचे टुमके ठाण्यातल्या लोकांनी पाहिले. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचवणारे आम्हाला संस्कृती शिकवतात. दिवाळी पहाटच्या नावाखाली तुम्ही हिंदुत्व शिकवणार, गौतमी पाटीलला नाचवून तिथे. सोडून द्या ते विषय. दिवाळीला गालबोट लागेल वगैरे वगैरे, अरे सोडून द्या हे सारे विषय. तुमचा काल कार्यक्रम होता होता वाचलाय. आमच्या उद्धव साहेबांचे आभार माना, आमच्या उद्धव साहेबांचे आभार माना. त्या माणसामध्ये जो संयम आहे ना, त्या संयमाला एक मला का कुणास ठाऊक मानाला जय महाराष्ट्र नक्कीच करावा असा वाटतो. कारण शिवसैनिकांनो, ही परिस्थिती तहाची आहे. या तहाच्या परिस्थितीत बघा, छत्रपती शिवरायांचे 23 किल्ले गेले होते. मिर्झा राजा जयसिंगाने 23 किल्ले त्यांची संपत्ती घेतली. त्यामुळे स्वराज्य संपलं नाही. नंतर एक 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 करून 350 किल्ल्यांवरचं पुन्हा स्वराज्य पोहोचलं, स्वराज्य पुन्हा बहरलं. पण त्या परिस्थितीत लढणं हे चुकीचं होतंय. माझ्या छत्रपतींनी ओळखलं होतं, माझा मावळा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, हे ओळखलं होतं. ही परिस्थिती तशीच आहे. आजच्या ह्या जमान्यात लढाया इथून लढल्या जातात. पहिल्या लढाया इथून लढल्या जातात. आपण कोर्टात आहोत, आपण भक्कम आहोत. या सगळ्या गोष्टींचा कुठेही तिथे काहीही वाकडा काय तो रेफरन्स लागू नये, हाच काय तो त्याच्या मागचा अर्थ. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो, पुन्हा एकदा सांगतो. उभ्या मुंबऱ्याने काल पाहिलं कडवट निष्ठावंत काय असतात. ह्या गद्दारांच्या काळजात इतकी धडकी भरली काल, इतकी धडकी भरली. 30,000चा जमाव पाहिला आणि गद्दारांच्या त्या कळपामध्ये ततर झाली. ही असते शिवसैनिकांची ताकद, हा असतो शिवसैनिकांचा जीवन. आणि हीच आहे मर्दांची एक संघटना, जहाल संघटना शिवसेना. ही 4 अक्षरांचं मर्दांची संघटना आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. इथून पुढे ज्या वेळेस शिवसेनेच्या कुठल्याही शाखेवर अशा प्रकारचा बोट जरी उचलायचा प्रयत्न झाला ना शिवसैनिकांनो, मी पुन्हा सांगतो, मला ती हिंसेची भाषा नाही आवडत, पण तरीही सांगतो, प्रत्येक वेळी संयम दाखवला जाणार नाही. संयम दाखवतो म्हणून शंड समजू नका. ज्याला समजायचं त्यांनी समजून घ्या. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी.